नमस्कार मंडळी. 25 सप्टेंबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे, जो देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे. या दिवशी देवी कुष्मांडा यांची कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने भक्तांना रोगांपासून मुक्तता, दीर्घायुष्य, कीर्ती, शक्ती आणि अमर्याद आरोग्य मिळते. आपल्या सौम्य हास्याने देवी कुष्मांडा अंधार दूर करते आणि प्रकाश पसरवते. या विशेष व्हिडिओ मध्ये देवीच्या कुष्मांडा रूपाबद्दल आणि तिच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेऊया. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे कुष्मांडा. ही दुर्गेची चौथी अवतार मानली जाते. तिच्या नावामध्येच तिच्या शक्तीचा रहस्य दडलेले आहे. कु म्हणजे लहान, अंड म्हणजे विश्वाचे अंड आणि मंड म्हणजे हास्य वा प्रकाश. या संस्कृत शब्दांपासून बनले आहे, जे सूचित करते की तिने तिच्या सूक्ष्म हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. मार्कंडेय पुराण आणि देवी भागवत पुराण यामध्ये देवीच्या या रूपाचे सविस्तर वर्णन सापडते. तिचे रूप तेजस्वी आणि अद्भुत आहे. देवीचे 8 हात आहेत. तिच्या एका हातात कमंडलू आहे, जो जीवनातील पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. दुसऱ्या हातात धनुष्य आणि तिसऱ्या हातात बाण आहे, जे तिच्या शक्ती व पराक्रमाचे द्योतक आहे. चौथ्या हातात चक्र आहे, जे धर्माचे संरक्षण आणि अधर्माचा नाश दर्शवते. 5व्या हातात कमळ आहे, जे ज्ञान, निर्मळता आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. 6व्या हातात अमृताने भरलेले भांडे आहे, जे आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी प्रदान करते. 7व्या हातात गदा आहे, जी अन्यायाविरुद्धचा संघर्ष दर्शवते. आणि 8व्या हातात तलवार आहे, जी अज्ञानाचा नाश करणारी व शक्तीचे सामर्थ्य दर्शवणारी आहे. देवी कुष्मांडा सिंहावर स्वार होऊन तिच्या भक्तांना भीतीपासून मुक्त करते, तर तिच्या कमंडलू जीवनाला पवित्रता प्रदान करतो. नवरात्रीच्या या दिवशी भक्तांनी स्थिर मनाने तिची पूजा करावी, कारण यामुळे केवळ शारीरिक आजार बरे होत नाहीत, तर मानसिक दुःख देखील दूर होते. तज्ज्ञांच्या मते या दिवशी ध्यान केल्याने एखाद्याचे जीवन उजळते, जसे देवीच्या स्मिताने विश्वाला जन्म दिला होता. तज्ज्ञ सांगतात की या दिवशी ध्यान आणि मंत्रजप केल्यास आयुष्य प्रकाशमय होते. जसे देवीच्या सूक्ष्म स्मिताने संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली, तसेच भक्ताच्या जीवनातही तिच्या कृपेने अंधार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय होतो. म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची उपासना केली की भक्ताला आरोग्य, सुख, दीर्घायुष्य आणि मानसिक शांती लाभते. तिच्या कृपेने जीवनात सकारात्मक ऊर्जा व दिव्यता येते. आता आपण बघू कुष्मांडा देवी पूजा विधी काय आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या बांगड्या घाला. पूजास्थळ गंगाजलाने शुद्ध करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित केलेला कलश सजवा. पिवळ्या पुष्पांनी व खास करून झेंडू किंवा चमेलीने देवीची पूजा करावी. देवीला पिवळ्या मिठाया, तूप, मालपुआ, भोपळ्याची भाजी किंवा हलवा नैवेद्य म्हणून अर्पण करावा. देवीच्या मूर्ती किंवा चित्राला चंदन, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती पेटवावी. तांदळाचे दाणे आणि पुष्पांनी सजवावे. दिवा लावावा. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. प्रथम ध्यान मंत्राचा जप करा. त्यानंतर नवरात्र व्रत यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ही पूजा करण्याचा संकल्प करा. कुष्मांडा देवीची आरती म्हणा, तसेच सर्वमंगल मांगले किंवा दुर्गा आरती म्हणा. आरती करताना घंटा वाजवा. देवी समोर ध्यान करावे. देवी कुष्मांडाची कथा वाचा. कुष्मांडा देवीच्या पूजेदरम्यान मंत्रांचा जप करण्याचे विशेष महत्त्व आहे. माळेचा वापर करून त्यांचा किमान 108 वेळा जप करा. पूजा मंत्र असा आहे, ओम कुष्मांडाई नमः. बीज मंत्र असा आहे, कुष्मांडा अय्य ह्री देव्यै नम. या उ अय्य ह्री क्ली कुष्मांडायै नमः. ध्यान मंत्र असा आहे, या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता.
नमस्तस्यै 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 नमो नमः. नैवेद्य अर्पण केल्यानंतर कुटुंबात प्रसाद वाटा. काही परंपरांमध्ये भोपळ्याच्या बळी देण्याचाही समावेश आहे, जो प्रतीकात्मकपणे नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो. आता आपण बघू देवी कुष्मांडाची आख्यायिका. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी सृष्टी सुरू होण्यापूर्वी सर्वत्र दाट अंधार पसरला होता. प्रकाश नव्हता, आवाज नव्हता, हालचाल नव्हती. संपूर्ण विश्व एका लहान बिंदूसारखे शांत होते, जसे की अनंत शून्य. या शून्यात देव नव्हते, मानव नव्हते, कोणतेही सजीव प्राणी नव्हते. सर्व काही निष्क्रिय होते आणि अंधारात बुडाले होते. या अंधाऱ्या अवस्थेत सर्वोच्च शक्ती माता दुर्गेने तिचे चौथे रूप कुष्मांडा धारण केले. विश्वाची निर्मिती करण्यासाठी माता कुष्मांडा प्रकट झाली. ती सिंहावर स्वार होऊन दिसली. तिच्या 8 हातांत दैवी शस्त्रांनी सज्ज होती. तिचे रूप सूर्यासारखे तेजस्वी होते, जे अंधाराला छेद देण्याइतके होते. आईने तिच्या तेजस्वी चेहरा प्रकट करताच एक दिव्य प्रकाश सर्वत्र पसरला. परंतु विश्वाची संपूर्ण निर्मिती अजून व्हायची होती. ध्यानात असताना मातेने तिचे सूक्ष्म स्मित पसरवले. हे स्मित इतके सौम्य आणि शक्तिशाली होते की त्याने अंधाराचा पडदा फाडून टाकला. तिच्या हास्याने एक लहान अंडे तयार झाले, विश्वाचे प्रारंभिक स्वरूप जे हळूहळू विस्तारले. या अंड्यापासून विश्वाचा जन्म झाला. प्रथम प्रकाशाचा विस्तार, नंतर आकाश, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या पंचमहाभूतांचा उदय झाला. आईच्या स्मिताने सूर्याला जन्म दिला आणि त्याला तिचा विशेष मंत्र दिला, ओम घृणी सूर्याय नमः. आईने सूर्याला आशीर्वाद देत विश्वात पाठवले, जेणेकरून तो प्रकाशाचा शाश्वत स्रोत राहील. सूर्य आईच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, हे आई, फक्त तुझ्या कृपेनेच मी हे जग प्रकाशित करू शकेन. आईने हसत आशीर्वाद दिला, जो कोणी भक्त माझी ही कथा ऐकेल, त्याच्या जीवनात सूर्याचे तेज येईल आणि अंधाराचे दुःख दूर होईल. विश्वाचा विस्तार होत असताना अंधारातून काही आसुरी शक्ती निर्माण झाल्या. आई कुष्मांडाने तिच्या कमळाच्या फुलाने त्यांना शांत केले आणि म्हणाली, प्रकाशाच्या शक्तीत अंधाराला स्थान नाही. तिच्या शब्दांनी त्या आसुरी शक्तीही भक्त बनल्या. अशा रीतीने आईच्या हास्याने केवळ विश्वाची निर्मितीच झाली नाही, तर संतुलनही प्रस्थापित झाले. पुराणात असेही वर्णन आहे की कुष्मांडाच्या या दिव्य खेळातून 9 ग्रहांचा जन्म झाला आणि ते सर्व आईचे भक्त बनले. या कथेचा शेवट भक्तांसाठी एक विशेष संदेश देतो. एकदा एका भक्ताने आईला प्रार्थना केली, माझे जीवन नेहमी प्रकाशाने भरलेले राहावे. आई प्रकट झाली आणि म्हणाली, माझे हास्य लक्षात ठेवा, कारण हा विश्वाचा मूलभूत मंत्र आहे. भक्ताने नियमितपणे कथा पठण केले आणि त्याच्या आयुष्यात समृद्धी, आरोग्य आणि कीर्ती येऊ लागली. फक्त या कथेचे पठण केल्याने भक्तांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना आईचे आशीर्वाद लाभतात. तर मंडळी, म्हणूनच चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा, आरती आणि कथा वाचल्याने अथवा ऐकल्याने भक्ताला आरोग्य, कीर्ती, शक्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. आईच्या स्मितानेच विश्वाची निर्मिती झाली आणि तिच्या आशीर्वादाने भक्तांचे आयुष्य प्रकाशाने भरते. आई कुष्मांडाचे स्मरण म्हणजेच जीवनात अंधार नाहीसा होऊन दिव्य प्रकाशाचा अनुभव. जय माता कुष्मांडा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माता कुष्मांडा देवीची आरती आणि उपासना मंत्र दिला आहे, एकदा जरूर बघावा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.